अर्चू, अगं दूध तापलं का? होईलच आता लगेच. आणि नानी, ते फ्रीज मधली फळं काढून ठेव बरं. बघ, सफरचंद, संत्रा असतील बघ. हो मोठे बाई. आता पल्लूच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बरं का आपल्याला. सुमित्रा, हा, ए सुमित्रा, अगं सखा आला की नाही अजून? नाही ना आला अजून. काय बघा ना. अजून आला नाही? आता उशीर तर होणारच ना. सोबत कडकलं वीणबाई गेल्यात ना सोबत. त्या का गेल्यात? आता त्यांना सगळं घरातलं काम करायचंय ना. आता सखाला सगळं अवघडच होणार आहे. म्हणजे वीणबाईंना बाजार हाट करायची सवय नाहीये ना. मोठ्या बाई, हा, यू हॅव सगळं सामान आणलं मी. आणलं ना. काय रे सखा, खूपच त्रास झाला असणार ना तुला. अरे म्हणजे ऊन केवढं आहे, उन्हाचा त्रास झाला असणार ना. हो ना, खूपच ऊन होतं बाहेर. बयोबाई, तरी सुद्धा मी एवढ्या उन्हात स्वतः गेले सखा बरोबर सामान आणायला. ते काय ना, सखाकडनं शिकून घेते तेवढंच. अहो पण त्याची काही गरज नव्हती. जाऊ दे सखा, सामान आणलंस ना सगळं? दे बरं ती लिस्ट. हा बघ, फिनेल, आंघोळीचा साबण, वॉशिंग पावडर, केळी, सफरचंद, वांगी. हा, अरे मी आपल्याला सांगितलं होतं ना वांगी पाठवू नको म्हणून. पण हे आपल्या शेतातून कुठं आणले? अरे आपण आपला भाजीपाला, फळं आपल्या शेतातून, फळबागेतूनच आणतो ना. हो, पण मी बाजारात गेलो तेव्हा यांनी सगळ्या भाज्या विकत घेतल्या होत्या. मी नो नो म्हणत होतो, पण हे या म्हणत होते. मी यांना सांगितलं की आपल्या शेतातून भाजी आणायचे, तर हे मला म्हणता कसे की बाजारात गेलो भाजी नाही घेतली तर बाजारात आल्याचं फील नाही येणार. मॉम, सखा, अरे मी स्वतः बार्गेनिंग करून भाज्या स्वस्त आणल्या ते सांग ना सगळ्यांना. ओ वीणबाई, स्वस्तात आणल्याचं कौतुक कुणाला सांगताय? या सगळ्या भाज्या आपल्या शेतातून फुकट मिळाल्या असत्या, पैसे वाया घालवले. मी पण तेच सांगितलं त्यांना, पण ते माझं ऐकायलाच तयार नाही. सखा, अरे पण वांगी का आणलीत? यांनीच घेतलं. अरे वीणबाई नवीन आहेत, त्यांना बाजार हाटाची सवय नाहीये, पण तू का मूर्खासारखा वागतोय? तुला सांगितलं होतं ना पल्लूला वांग आवडत नाही. आणि वांग वातुळ असतं, ते या दिवसात देऊ नये. पण ठीक आहे ना, पल्लूला देऊ नका वांग्याची भाजी, आपण सगळे खाऊ ना. विहीणबाई, अहो घरात भाजी बनवायची आणि ती पल्लूला नाही द्यायची, असं कसं होईल? त्यापेक्षा काही महिने आपणच वांगानं खाल्लेलं बरं ना. बयोबाई असताना पल्लूच्या खाण्यापिण्याकडे हलगर्जीपणा होणारच नाही. किती काळजी घेतायत ना त्या पल्लूची. सखा, ही वांगी नेऊन दे परत, त्याच्याऐवजी दुसरी भाजी घेऊन ये. अरे त्या भाजीवाल्याचं पण नुकसान नको. बर. काय झालं बयो, का चिडचिड करतेस तू? या सखाने काय पुन्हा कामचुकारपणा केलाय का? अहो काम चुकारपणा परवडला, पण असा हलगर्जीपणा नको. सुमित्रा, अगं लापशी तयार झाली ना? हो हो, झालीच आहे. दे बरं, पल्लूला मी नेऊन देते. अगं बयो, हो आम्ही आहोत ना सगळ्या, आम्ही नेऊन देऊ. तू नको काळजी करू. बरं, पण लगेच नेऊन द्या बरं का, उगीच वेळ वाया घालू नका. चला. या बयोचं ना खूप कौतुक वाटतं पा. घरात कुणी आनंदाची बातमी दिली ना की पदर खोचून तयार. हो, पण मगाशी मला त्यांची भीतीच वाटली. किती भडकल्या होत्या त्या. मला वाटलं मला मारतात की काय आता. म्हणजे भडकते बर का बयोबाई. आता तुम्ही वीणबाई आहात म्हणून कमी भडकलीये, पण पुढच्या हे असं काही केलं ना तर मग काही तुमची खैर नाही. हा, तुम्हाला सांगते, लहान होते ना मी आणि अशी काही चूक केली की अशी काठी घेऊन फिरायची माझ्या मागे. आता लहानपणीच कशाला, अजूनही हेच चालू आहे. काय ग? हा, अहो मला माहिती नव्हतं,
मी मुद्दाम नाही आणली वांगी. एक मिनिट हं. मी जरा त्यांची माफी मागून येते. आलेच मी. या. रत्नाका हो कशाला उगाच चिडवताय वीणबाईंना. आदिती तू आधी पटकन पल्लूला लापशी नेऊन दे. हा ये इकडे. हे ये. हो सावकाश गरम आहे. आपण कितीही फ्रेंडली वागत असलो ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की मी तुझी सासू आहे. त्यामुळे मला शिकवायचं नाही. मला काय करायचंय काय नाही करायचंय ते माझं मी ठरवेन. मी पल्लू काकींसमोर गेले तर त्या चिडतील परत. नानी काकी, हा तुम्ही द्याल का हे पल्लू काकींना? ते लसूण राहिले तेवढे सोलून घेते मी. हो देते ना. असंही कालपासून पल्लूशी नीट बोलणंच झालेलं नाहीये. किती कौतुक होतंय ना पल्लूचं. पल्लूने गोड बातमी दिली पण ग्रॅज्युएशन काही पूर्ण केलं नाही. राहू द्या हो. हो ना. आदितीकडून गुड न्यूज येईल असं वाटता वाटता पल्लूने सरप्राईज दिलं. आलेच. पल्लू, हे पल्लू, अगं हे बघ काय आणलंय. काय आहे? नाही असं नाही. माझ्यासाठीच आणले आणि मलाच दाखवणार नाही? हो पण एक काम कर, तू आधी डोळे बंद कर बर. आणि हे घे. अय्या काय आहे हे? गेस कर. बाळासाठी कपडे? नाही. मग खेळणी? नाही. मग माझ्यासाठी काहीतरी असेल. चॉकलेट्स? हसताय काय? सांगा ना. थांब एक मिनिट मीच दाखवतो. हे आता वाचायचे. हे काय? पुन्हा अभ्यास? हो. काय हो? वा, बाळा भाऊजींनी नवीन पुस्तकं आणलीत वाटतं. हो ना. पल्लू, ही पुस्तकं काही केला तुझा पिच्छा सोडत नाही बघ. हे बघा, मी फक्त गर्भसंस्कारांचं पुस्तक वाचणार. ही बाकीची सगळी पुस्तकं मी नाही वाचणार. का? आता माझ्या पोटात बाळ असताना सुद्धा माझ्या मनाविरुद्ध वागणार तुम्ही? अच्छा ठीक आहे बाबा, ठीक आहे. तेवढंच वाच, मी हे बाकीचं घेऊन जातो. कसं असतं ना, आपल्या बायकांना नवऱ्यांना बरोबर मनवता येतं. हो, पण प्रत्येकीला नाही जमत हा हे नानी. म्हणजे नाहीतर आत्तापर्यंत सगळ्या चाव्या बयोबाईंकडे परत गेल्या असत्या ना. हा, नाश्ता ठेवते इथे. आणखी लागलं तर हाक मार. आलेच मी. मोठ्या बाई, हा? भाजीला एक उकळी आली की गॅस बंद कराल का? हो करते. तू कुठे निघालीयस? ते एक ऑनलाईन कॉन्फरन्स आहे, ती अटेंड करायची आहे. आदिती थांब ना. म्हणजे मगाशी नानी जे म्हणाली ते काही खोटं नाहीये. म्हणजे तू आणि सिद्धू गोड बातमी द्याल असं वाटता वाटता पल्लूनीच खुश केलं सगळ्यांना. म्हणजे तुम्ही दोघांनी गोड बातमी दिली असती ना तर सिद्धूचा पाय घराबाहेर पडलाच नसता ग. त्यानं कायमचा अमेरिकेचा विषय सोडूनच दिला असता. मोठ्या बाई, ते भावनेच्या भरात बोलून गेले मी. तू नको मनावर घेऊस. मोठ्या बाई, अहो मला तुम्ही दोघंही कायम एकत्र असलेलेच पाहायचंय. बाकी हल्ली ते काय फॅमिली प्लॅनिंग वगैरे करतात ना, तसं काही असेल ना तर माझी काही हरकत नाहीये. म्हणजे आदिती, उगाच रागवू नकोस माझ्यावर. मोठ्या बाई, तुम्ही हे सगळं खूप आपलेपणाने बोलताय. मग रागवण्याचा संबंधच येत नाही. पुरे झालं सासूचं कौतुक. हो, मी काय बोलत बसले. अगं भाजी बघायची आहे ना. मोठ्या बाई, मलाही आमचं नातं पूर्वीसारखं झालेलं हवंय.
तुम्ही जे म्हणताय तसं प्लॅनिंग आम्ही फार पूर्वीच केलं होतं, पण आता काही जास्त बोलणं होतच नाही. हा खराब आहे की नाही हे कसं कळणार? अहो तांदूळ चांगलेच आहे सगळे. एखादा खडा असेल तर बाजूला टाकायचा आणि कणी बाजूला काढायची. पण खडा कोणता आणि कणी कोणती हे कसं ओळखायचं? हो हे बघा, हा असा खडा असेल ना, हा तो टाकून द्यायचा. हा आणि हे बघा, ही छोटी दिसते ना, ही कणी बाजूला काढायची. या कण्यांची पेस्ट केली ना की ती पचायला हलकी असते. पल्लूला देईल म्हणते वरच्यावर करून. हे एवढं असतं? अजून काय काय शिकावं लागणार आहे. असे खडे असतील ते टाकून द्या बरं का. टाकते ना, सगळं टाकते. काय? हा म्हणजे खडे टाकून देते आणि कणी बाजूला काढते. करेन मी आता. जा तुम्ही, मी करते. झाले सगळे तांदूळ निवडून. काय महालक्ष्मी, अगं ही कामांची नाटकं कशासाठी करतेस तू? तुला काय करायचंय? नाही, मला काहीच करायचं नाहीये, पण तुझी ही लबाडी तुझ्या अंगाशी येईल आणि मुलगी परत हाताला धरून तुला घराबाहेर हाकलून देईल. मिलिंद, अरे या बयोबाईंचा उत्साह आवरायला हवा. झपाटून काळजी घेतात त्या पल्लूची. त्यांना जर आवरलं नाही ना तर आपल्याला जी भीती वाटली होती ती खरी होईल आणि हे कुटुंब एकत्र यायला वेळ लागणार नाहीये. याचा अर्थ तू शेवटची चावी व्यवस्थित फिरवलेली दिसत नाहीये. मी माझं काम नीट केलंय. हो का? जरा तपासून बघ. बरोबर बोलतोय मिलिंद. ही पल्लू अजूनही शांत कशी काय? काय ग नानी, काय शोधतेस? काय हरवलं तुझं? अहो ऐका ना, ते त्या दिवशीचे तिजोरीतले पैसे कुठे ठेवलेत? का तुला हवेत का खर्चासाठी? नाही, मग ते पैसे या खोलीत असेपर्यंत मला रात्रीची नीट झोप नाही लागणार. सारखं मन खात राहतं. मग असं करूयात का, आपण ते पैसे बळबाईकडे नेऊन देऊ? हो चालेल. उशिरा का असे ना, तुम्हाला तुमची चूक कळली. चला बयोबाईंकडे नेऊन देऊयात. अरे काय चला चला, अजिबात नाही. अहो पण तुम्ही आत्ताच तर म्हणालात ना. हे बघ नानी, मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं म्हणून. आणि उरला तो प्रश्न पैशांचा ना, त्या पैशांची तू अजिबात काळजी करू नको. एक दिवस सगळ्यांना पटेल. या नानाने हट्टानं त्याच्या मनासारखं केलं, पण देशमुखांचा फायदाच करून दाखवला. तेव्हा तुला सुद्धा माझा अभिमानच वाटेल. मला पल्लू सारखा नवऱ्याजवळ टोकाचा हट्टच नाही करतायत. ते सिद्धू, जरा इकडे येशील? हे बघ, ही एवढी फुलं त्या फुलदाणीत लाव. पल्लूच्या आवडीची आहेत. आणि ती जुनी काढून टाक. बरं का पल्लू काकी, बाळा काकांनी सगळ्या वस्तू तुमच्या आवडीच्या आणायला सांगितल्यात. काय? तुम्हाला माहितीये माझी आवड निवड? मला आजच कळलं. पल्लू, मग काय, तुम्ही कधी जपलीत माझी आवड निवड? सारखं आपला अभ्यास कर म्हणायचा, पण एका दिवसात बदललात तुम्ही. अगं तू बातमीच एवढी गोड दिली आहे मला खूप आनंद झालाय बघ. चला, म्हणजे फायनली माझा नवरा नॉर्मल वागतोय. बघू ते फोटोज. हा हे बघ. ऐक हो. हे काय आहे? अगं तुला माहित नाहीत हे? माहिती आहेत, पण हे का? म्हणजे ह्यांचे फोटो का आणले तुम्ही? अगं पल्लू, मी यांची आत्मचरित्र तुला वाचायला आणून दिली होती ना, पण मग तूच म्हणालीस की मी नाही वाचणार. मग किमान हे फोटो तरी तुझ्या डोळ्यासमोर असू देत ना. आपलं बाळ सुद्धा यांच्यासारखंच कोणीतरी मोठं व्हायला हवं ना. काय हो तुम्ही? मी आत्ताच नानीला म्हंटल, माझा नवरा माझं सगळं ऐकतो.
पण हे काय आहे? अगं पल्लू, अगं केवढी चांगली व्यक्तिमत्व आहेत ही. हो ती आहेतच, पण मला हिरो हिरोईनचे फोटो हवेत. काय? होय, मला हिरो आणि हिरोईनचेच फोटो हवेत. आपल्याला मुलगी झाली ना तर ती ऍक्ट्रेस होईल, आणि मुलगा झाला ना तर डॅशिंग हिरो. अदिती, एक एक नग भरले त्या घरात. अरे किती रोमॅन्टिक आहे हे सगळं. हं? अगं पल्लू, काल तूच म्हणालीस ना की आपल्या मुलाला आपण चांगलं शिक्षण देऊ, त्याला बेस्ट एज्युकेशन देऊ. ऍक्टर आणि ऍक्ट्रेस काय एज्युकेटेड नसतात का? ते काही नाही. आपल्या मुलाला किंवा मुलीला खूप शिकवायचं आणि ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस करायचं. तुम्ही का आणलेत मला न विचारता हे सगळे फोटो? पल्लू जरा ऐक माझं, आपण हिरो हिरोईनचे पोस्टर्स आणूयात ना, मी नंतर घेऊन येईल, पण हे पण राहू देत आता. म्हणजे तुम्हाला हवं तसंच तुम्ही करणार ना? पल्लू अगं मला असं वाटतं की हे फोटो असलेच पाहिजे तुझ्या डोळ्यासमोर. रोमॅन्टिक नाही, ते दोघं भांडतायत. आणि ह्यात कसला आलाय का रोमॅन्टिकपणा? तुम्हा मुलींना कशातही रोमॅन्टिकपणा वाटतो बघ. असू दे, कारण आमचं खरं प्रेम असतं. अच्छा, म्हणजे किती रोमॅन्टिक आहे यावरून ठरतं का प्रेम खरंय का खोटं? तसं नाही रे, पण असे चांगले रोमॅन्टिक क्षण असले पाहिजेत ना नात्यात. काय काय झालं तुला? काही होतंय का? नाही हो, पण मला सांगा हे कोण आहेत? 9 महिने ह्यांचा फोटो माझ्या डोळ्यासमोर राहणार आहे? अगं हा फोटो तर मी अगदी तुझ्या नजरेसमोर लावणार आहे, कायम तुझ्या डोळ्यासमोर राहावा ना म्हणून. काय हो? आईन्स्टाईन आहेत ते, जगातला सगळ्यात हुशार माणूस. या बाबतीत तरी मी तुझं काहीच ऐकणार नाही. काय हो? बाळा का हा फोटो लावून झालेत. बरं थँक्यू. बाकीचे मी लावतो. नाही हे फोटो नकोच आहेत मला. मला नकोय, मी काढून टाकणार हे फोटो. पल्लू असू दे, काय करते तू? हे बघा, तुम्हाला हवं ना तर 9 महिने रोज मी या सगळ्यांचे फोटो दिवसातून एकदा फोन मध्ये बघत जाईल, पण ते भिंतीवर नको ना. नाही नाही नाही, हे असू दे. काय कमाल कपल ना. खरंच बाळ येणार या बातमीमुळे किती बदललेत ना दोघं. बाळा काका किती काळजी घेतात पल्लू काकींची. पल्लू काकीची केव्हापासून इच्छा होती आई व्हायची. हो ना. नाही पण पल्लू काकी तर खुश आहेतच, पण बाळा काकांना पण किती आनंद झालाय. काय करू आणि काय नाही झालंय त्यांना. खरंच दोघांच्या संसारात आपलं बाळ येणार हे फिलिंगच किती छान असतं. या एका बातमीमुळे संपूर्ण घरात आनंद पसरतो, रुसवे फुगवे दूर होतात. अगं या दोघांचंच घे ना. कालपर्यंत दोघं भांडत होते, पल्लू काकी तर घर सोडून जायला निघाली होती, आणि आता या एका गोष्टीमुळे घरातलं वातावरण बदलून गेले. दोघं बघ ना किती आनंदी आहेत. सेठ, हा आनंद आपल्या दोघांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसू शकतो. मग मी पण असे एक एक हट्ट करेन आणि तू ते पुरवशील. अदिती, मला कळते तुला काय म्हणायचंय. अगं मलाही लवकर बाबा व्हायचंय, पण सध्या जरा ते अवघड वाटतंय. नाही म्हणजे मला अमेरिकेत जायचंय, म्हणजे मी तिथे राहणार आणि तू इथे गुळपोळीत. बाळ झाल्यावर मोठं होईपर्यंत काही वर्ष तरी आई वडिलांच्या सहवासात राहायला हवं ना. मग आपलं कसं होणार? सेठ, आपण दोघच नाही आहोत आपल्या फॅमिलीमध्ये. आय नो, घरात आपली खूप माणसं आहेत सांभाळायला. पण अदिती, अगं बाबा म्हणून तुझी जबाबदारी मी वाटून घेऊ शकणार नाही ना. त्यामुळे प्लीज आपण सध्या थांबूयात. म्हणजे आपण विचार करायचाच नाही का? अगं असं कुठे म्हणालोय मी. आपण नंतर ठरवू ना. अदिती,